दिवसाची सुरुवात येशूबरोबर. काही दिवसापूर्वी मी एक लेख वाचलेला आणि त्यामध्ये पूर्वीचं जीवन किती सुखदायक होतं आणि किती आरामदायी होतं. सुखदायी ह्याचा अर्थ की ऐशो आराम नव्हता, परंतु एक मनाची शांती होती प्रत्येकाकडे आणि शांत जीवन सगळे जगत होते. त्या लेखामध्ये मला एक वाक्य खूप आवडलं. त्यामध्ये असं लिहिलं होतं की त्या काळामध्ये कोणा एकाकडे घड्याळ असायचं, परंतु वेळ सगळ्यांकडे असायचा. पण आजच्या जगामध्ये प्रत्येकाकडे घड्याळ आहे, पण वेळ कोणाकडे नाही. आणि आजचं जीवन जे आहे हे खूप वेगवान झालेलं आहे, धावपळीचं झालेलं आहे. स्तोत्रसंहिता 90 साम 90 ह्यामध्ये मोशे बघा काय प्रार्थना करतो. वचन 12 वर्स 12 तो असं म्हणतो की ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ हृदय प्राप्त होईल. मोशे देवाकडे ह्याची प्रार्थना करतो की आमच्याकडे जो वेळ आहे, जे दिवस आमच्याकडे आहेत, ते आम्हाला चांगल्या प्रकारे आम्ही कसे घालवू शकू हे आम्हाला शिकव. आमच्या आयुष्यामध्ये कधी कधी असा प्रसंग येऊ शकतो की आम्हाला वेळच काढता येत नाही, किंवा कधी कधी असं होतं की आमच्या आरामाच्या वेळामधून आम्हाला इतरांना वेळ द्यावा लागतो. पण ही एक संधीसुद्धा असू शकते. देवाचे प्रेम, ख्रिस्ताची प्रीती इतरांना देण्याची वेळ ज्यावेळेस येते त्यावेळेस घड्याळ बघू नका. आम्ही ख्रिस्तासाठी वेळ देतो त्यावेळेस आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये गुंतवणूक करीत असतो. वेळेचा सदुपयोग करा. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. पुढच्या नवीन वर्षासाठी आम्हाला वेळेचा सदुपयोग आम्ही कशा प्रकारे करू हे आम्हाला प्लॅन करायचं आहे, त्याचं नियोजन करायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. एफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16वे वचन. एफिशियन्स चॅप्टर 5 and verse 16. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.